नमस्कार मैत्रिणींनो, रिंकू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर आज तुम्हाला मी वांग्याची भरीत ही रेसिपी दाखवत आहे। चला मग आपण आता मी 2 मोठे वांगे घेतलेले आहेत आणि याला मध्यभागी याच्या चिरा पाडून आपण ते गॅसवर भाजायला ठेवले आहेत। एका जाळीवर ते आपण वांगे भाजून घेऊया। वांगे जर जाळीवर भाजले तर त्याला जे खालून जी जाळ लागतो तो सर्व बाजूनी सारखा लागतो आणि वांगे हे पटकन भाजले जातात। तर बघा मैत्रिणींनो, आता आपण हे 2 वांगे गॅसवर भाजायला ठेवलेले आहेत आणि अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने पटकन होणारी ही रेसिपी आहे। तर गॅसवर आपण वांगे भाजून घेऊया आणि आता आपले वांगे भाजून झालेले आहेत। आता त्या वांग्याची आपण वरची साल काढून टाकली आणि आता हे वांगे हाताने अगोदर पूर्ण उलगडून पाहायचे त्याच्यामध्ये काही आळी वगैरे आहे का नाही, आणि नंतर ते एका ताटलीमध्ये घ्यायची, प्लेटमध्ये घ्यायचे आणि त्याच्यावर खालीच आपल्याला तिखट मीठ टाकून घ्यायचं आहे। याच्यामध्ये मी लाल मिरची पावडर, हळद, हिंग आणि मीठ वापरलेलं आहे। आता हे सर्व आपण आता लाल मिरची पावडर, हळद, हिंग, मीठ हे सर्व मसाले मी खालीच त्याला लावून घेणार आहे। खाली जर लावले आपण ते थंड असताना लावून घेतलं तर ते सर्व बाजूनी सारखे मसाले लागले जातात आणि आता हे सर्व आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत। तर बघा मैत्रिणींना, आता हे सर्व मसाले आपण त्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे। आता आपण गॅसवर एक स्टील कढई ठेवली आहे, त्यात मी अगदी अर्धी पळी तेल टाकले आहे आणि त्यामध्ये फोडणी करून कांदा टाकून घेतलेला आहे आणि कांदा टाकल्याबरोबर फक्त एकदाच परतायचा आणि गॅस बंद करून टाकायचा। कांदा जास्त शिजू द्यायचा नाही आणि त्यामध्ये आपल्याला भरीत वांगे टाकून घ्यायचे आहेत। आपण जे मसाला लावलेले वांगे आहेत त्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित असं हलवायचं। तर बघा मैत्रिणींना, कांदे आपल्याला शिजू द्यायचे नाही, कच्च्या कांद्यामध्येच ते टाकून घ्यायचे, कारण कांदे जर शिजले गेले तर भरीत हे गोड लागतं। त्यामुळे कांदे जर अशा प्रकारे कच्चे ठेवले तर अगदी टेस्टी आणि सुंदर भरीत लागते। आणि आता आपण त्याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊया। तर बघा मैत्रिणींना, आता यामध्ये मी कोथिंबीर टाकून परत एकदा व्यवस्थित हलवून घेत आहे। गॅस हा मी बंद केलेला आहे, बंद गॅसवरच ही सगळी प्रोसेस आपल्याला करायची आहे। तर बघा मैत्रिणींना, अशा प्रकारे हे भरीत मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेले आहे आणि आता त्याच्यावर अगदी थोडीशी कोथिंबीर आपण टाकून घेऊ। तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला ही भरताची रेसिपी कशी वाटली? तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारे भरीत नक्की करून बघा। धन्यवाद।